नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर आज मी चाललो माझ्या बहिणीच्या घरी, कारण उद्या आहे रक्षाबंधन। तर मग निघलो भाई मी पैदल, कारण सगळे पोरं होते पोस्टिंगवर, तर रेल्वे स्टेशनवर सोडायला कोणी नव्हतं। तर काय मग भाई पैदल आलो ना मी रेल्वे स्टेशनवर। त्याच्यानंतर मग पैदल आल्यावर पायऱ्या चढायची काही इच्छा नव्हती, तर मी आलो इकून। तर हे दिसलं भाई मला चालू तर एकदम जीव आला की भाई आता पायऱ्या चढायचं काम नाही। तर वर आल्यावर मी पाहिलं प्लॅटफॉर्म नंबर 3 कुठे येतं, कारण माझी ट्रेन तिथंच येणार होती। तरी आल्यावर मला भेटले आपल्या मेसवाल्या ताई, कारण त्या पण चाललो त्या अकोल्याला। त्याच्यानंतर मग ताईसोबत गप्पा करत होतो, तेवढ्यात झालं ना आपल्या ट्रेनचं आगमन। काय मग भाई ट्रेनचं आगमन झाल्यावर आपण पाहिलं एखादा खाली डब्बा, कारण आपलं तर काही रिझर्वेशन नव्हतं। पण काय तर भाई काय आता खाली डब्बा, इथून तिथून उभं राहूनच जावं लागलं। बसलो मग ट्रेनमध्ये, ट्रेन निघली भाई सन। त्याच्यानंतर मग आम्ही उतरलो आपल्या अकोल्याच्या जंक्शनवर। त्याच्यानंतर मग ताईसोबत गप्पा करत आम्ही आलो भाई। ताई विचारत होती तुला आता घ्यायला वगैरे कोण येणार आहे, तर सांगितलं भाई माझी दाजी वगैरे येतील। त्याच्यानंतर बाहेर आल्यावर काय मग ताईला दिला ॲटोत बसून, आणि मग ताई वगैरे गेल्या त्यांच्या घरी। तर ताईला रवाना करून मी बसलो तर चाय घ्यायला दाजीची वाट पाहत। तर चाय घेतच होतो, तेवढ्यात आले आपले दाजी घ्यायला। तर त्याच्यासोबत गप्पा करत निघलो भाई घराकडं। तर हे होतं आपलं अकोल्याचं क्लॉक टावर। बाकी अकोल्याकरांना ते माहीतच असं किती फेमस आहे तर मग काय भाई दाजीसोबत गप्पा करत आलो ना घरी। इथं पाहिलं तर आत्या पण येत होती आणि माझी भाषे अभ्यास करत होती। तर आत्यानं माझ्या फरमाईशवर जेवायला बनवलं होतं मस्त खिचडी आणि भजे। तर काय मित्रांनो जेवण वगैरे करून राहिलो मी झोपून। तर आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।